नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ धुवून घेतलेले आहे. आपण करणार आहोत छान खीर. तुम्हाला खूपच आवडेल. तर बासमती तांदूळ धुवून घेतले आहे आणि ते थोडे कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेतले आहे. फॅनखाली एक 10 मिनिटासाठी पसरवून घेतले आहे आणि त्यानंतर थोडं टॅप करून पुसून घेणार आहे. या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे छान. आणि थोडे एक 10 मिनिट आपल्याला फॅनखाली त्याला वाळत ठेवायचे आहे. ही खीर खूपच सुंदर होते, तुम्हाला जरूर आवडेल. टेस्टी बनते आणि तिचा रंग अप्रतिम येतो. याप्रमाणे मी 2 मिनिटं सगळे तांदूळ छान कापडात टॅप करून घेतलेले आहे, जेणेकरून ते पटकन वाळतील. आणि आता बऱ्यापैकी वाळलेले आहे फॅनखाली 10 मिनिटानंतर. बघू शकता तुम्ही, छान कोरडे झालेत ते. आता हे सर्व गोळा करून घेणार आहे. बघू शकताय छान कोरडे झालेले आहेत. आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालीत आहे. आता कढई तापत ठेवलेली आहे. तर हे कोरडे झालेले तांदूळ आता ह्या कढईत व्यवस्थित भाजून घेणार आहे. छान रंग त्याला आला पाहिजे, लालसर गुलाबी असा रंग येतो. जसा जसा तांदूळांना आपला रंग येतो तसतसा आपल्या खिरीला पण सुंदर रंग येत असतो. तर या पद्धतीने भाजून घ्यायचे. अजून रंग आलेला नाही आहे, अजून व्यवस्थित भाजले गेलेले नाही आहे. छान गुलाबी रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे, गोल्डन ब्राऊनसारखे. खूप ब्राऊन करायचे नाही, थोडे गुलाबीसर आपल्याला ते भाजायचे आहेत. आणि भाजताना हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली जळणार नाही. तर ही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. तर याप्रमाणे भाजून घेतलेले आहेत हे. आता हे मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे आहे. तुम्ही पावडर स्टोअर करून ठेवू शकता आणि लगेचच खिरीसाठी तुम्ही उपयोगात घेऊ शकता. तर याप्रमाणे मी 1 लिटर दूध आता उकळवून घेतलं आहे. दूध पूर्णपणे उकळलेलंच पाहिजे. दूध छान उकळल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्यात आपली ही जी तांदूळांची पावडर केलेली आहे ती हळूहळू घालून घ्यायची आहे आणि हलवत राहायचं आहे, म्हणजे ती खाली चिकटणार नाही. याप्रमाणे चमच्याने हळूहळू टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायची आहे सर्व खीर. सर्व पावडर याप्रमाणे तांदूळाची ही टाकून घ्यायची आहे. याच्याने खूप सुंदर खीर होते आणि तुम्हाला टेस्टीही लागेल. खूप टेस्ट वाढते तांदूळ भाजल्यामुळे. आणि आता उकळत आहे आपली खीर. तर याप्रमाणे मी हळूहळू सर्वच तांदूळ टाकून घेणार आहे. तांदूळाची पेस्ट ही जी केली आहे कोरडीवाली, तुम्ही हिला स्टोअर पण करू शकतात, म्हणजे तुम्ही लगेच केव्हाही खीर करायला घेतली की तुम्ही टाकू शकताय. तर याप्रमाणे मी हलवून घेतली आहे आणि आता उकळू देणार आहे. मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि त्यासाठी मी अर्धा वाटी तांदूळ घेतले होते आणि त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेणार आहे. तुम्हाला गोड किती हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा. याला हळूहळू मंद गॅसवर उकळू द्यायचं आहे. अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे यात. उकळली गेल्यानंतर यात मी बदाम, काजू, जायफळ आणि विलायची यांची पूड केली आहे. विलायची आणि जायफळ यांची पूड टाकलेली आहे आणि बदाम, काजू जरा मोठे मोठे तुकडे करून टाकले आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यात, म्हणजे त्याचा फ्लेवरही छानपणे उतरतो. आता 1.5 वाटी साखर टाकून घेणार आहे. तुम्ही गोड तुमच्या पद्धतीने करायचं आहे. तर ही सुंदर अशी खीर आता उकळत आहे आणि बऱ्यापैकी घट्ट होत असते, त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही करा. आता तांदूळ आपण तुपात भाजल्यामुळे खिरीला तूपही आलं आहे वरती, तेही खूप छान दिसतं.
ह्या खिरीत तांदूळांचा रंग खूप सुंदर उतरतो, गुलाबीसर असा ही खीर दिसते. खूप अप्रतिम कलर येतो. मला तर खूपच आवडतो हा कलर आणि खीरही तितकीच टेस्टी लागते. आपली खीर शिजल्यावर आपल्याला लगेचच कळते, कारण त्याचे दाणे ट्रान्सपरंट होऊन जातात. तेव्हाच आपल्याला कळते की ही शिजलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तेव्हा बंद करू शकता आणि छान घट्टही होते. तर माझे व्हिडिओ हे रोज असतात, तुम्ही जरूर बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जरूर अशी खीर बनवून बघा. आणि आपली खीर बिलकुल तयार आहे आता खाण्यासाठी. तर पुन्हा भेटूया आपण उद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद मैत्रिणींनो.